एकदा एका छोट्या गावात चिंटू नावाचा लहान मुलगा राहत होता. तो खूप हुशार आणि प्राण्यांना खूप आवडायचा. रोज सकाळी तो अंगणात खेळायला जायचा. त्यांच्या घरामागे एक कोंबडा राहत होता. तो कोंबडा खूपच माजोरडा होता. कोणाला दिसलं की कुकडू कू करत धावायचा. सगळे मुलं त्याला घाबरायचे, पण चिंटू नाही. एक दिवस कोंबड्यानं चिंटूच्या पायाजवळ चोच मारायचा प्रयत्न केला. चिंटू घाबरला नाही. तो हसत म्हणाला, "अरे कोंबड्या, मी तुझा मित्र आहे रे." दुसऱ्या दिवशी चिंटूनं कोंबड्यासाठी थोडे दाणे आणले. कोंबड्यानं दाणे खाल्ले आणि चिंटूकडे बघून शांत झाला. हळूहळू दोघांची मैत्री झाली. कोंबडा रोज चिंटूच्या मागे मागे फिरायचा. एक रात्री अंगणात साप आला. कोंबड्यानं जोरात आरवायला सुरुवात केली. सगळे जागे झाले आणि साप पळून गेला. त्या दिवसापासून सगळे म्हणू लागले, चिंटूचा कोंबडा म्हणजे घरचा रक्षक.